अब्दुल सत्तार यांनी काल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम घेतला। त्यामध्ये अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांनी नागरिकांना शिवीगाळ तर केलीच, पण पोलिसांनाही लाठीचार्जचे आदेश दिले। मग तर याच्या आधी लाठीचार्ज या महाराष्ट्रात झाले ते कशा पद्धतीने झाले असेल हे आपल्याला या माध्यमातून लक्षात आलेलं आहे। आताच्या या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे। पोलीस आपले बटीक आहे अशा पद्धतीने ते वागतात आणि ज्या पद्धतीने भाषा वापरली ती भाषा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही, पण तो सत्तारांच्या संस्कृतीला ती शोभणारी आहे। आणि सत्तारांची संस्कृती आताच्या गद्दार लोकांच्या सरकारला, भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने मान्य आहे। आणि म्हणून या अशा पद्धतीने याचा वक्तव्याचा तर मी निषेध करतो, परंतु त्यांनी ज्या भाषा वापरली ती भाषा त्यांच्यावर येणाऱ्या काळात जनतेनं वापरण्याची नव्हे तर अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं। 10,000 पोलीस आहेत, 50,000 लोकांना मारायला काय हरकत आहे अशा पद्धतीचं देखील वक्तव्य त्यांनी केलं। नाही, मला असं वाटतं 50,000 लोक जमा करायचे तर त्याचं नियोजन आपण करायला पाहिजे होतं। आणि लॉ अँड ऑर्डर सांभाळणे पोलिसांची जबाबदारी असते, ती काही मंत्र्यांनी आदेश द्यायची गरज नाही। मंत्र्यांनी आदेश काही पोलिसांना द्यायचे नसतात डायरेक्ट। आणि त्याच्यामुळे पोलिसही जर त्यांच्या पद्धतीने तिथं सिल्लोडमध्ये बटीक झालेले असतील तर मला असं वाटतं सगळ्या आताच्या व्यवस्थेने याचा विचार करण्याची आवश्यकता आहेच। परंतु सत्तारांची ही वृत्ती ही अतिशय खालच्या स्तराची, नीच वृत्तीची, नीच प्रवृत्तीची आहे एवढं मी म्हणेल। केवळ सत्तार नाहीत तर ते मंत्री आहेत, पण सत्तार आहेत ना, हा पण मुद्दा आहे। मंत्र्यात पण फरक असतो। मंत्री अनेक लोक असतात ना, ठीक आहे, विरोधी पक्षात मंत्री असतात, वेगळ्या विचाराचे लोक असतात, परंतु ही भाषा, ही वृत्ती ही सत्तारांमध्येच असू शकते। आणि म्हणून या वृत्तीला मागच्या काळात काय काय बोललेले सत्तार हे चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राला माहिती आहे। आता सरकार याची दखल घेईल असं मला मुळीच वाटत नाही, कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, पण ते जनता निश्चित याची दखल घेईल। तरी पण तुम्ही सरकारला काही आवाहन करणार आहात? सरकार तर अशा वृत्तीला प्रोत्साहन देतं ना। काय केलं सत्ताने या सरकारने मागच्या काळात? कित्येक आमदारांनी रिव्हॉल्वर काढले, कित्येक आमदारांनी अधिकाऱ्यांना मारलं, कित्येक आमदारांनी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे घडले। सरकारने कोणती पावलं उचलली? त्यामुळे या सरकारकडून मला असं वाटत नाही की अपेक्षा जनतेने आम्ही ठेवावी। हे पहिल्यांदाच नाही तर हे अनेकदा सातत्याने घडते। नाही, याच्या आधी घडलं, पण तो अशी भाषा एवढ्या लोकांमध्ये आणि माईकवर एखादी गोष्ट अनावधानानं घडू शकते असं मी मानेल, हो, परंतु ही अनावधानानं हे भर पब्लिकमध्ये माईकवर अशा पद्धतीनं बोलणं मला ते पहिल्यांदाच होत आहे। तर त्यांचं म्हणणं असं आहे की जो काही तिथे गद्दार सुरू होता, लोकांनी स्टेजवर ताबा घेतला असता, तिथं महिला मोठ्या प्रमाणात होत्या आणि आमच्या लोकांना ही भाषा कळते आणि त्यानंतर ती भाषा त्यांना समजली आणि अगदी शांततेत कार्यक्रम झाला असं त्यांचं म्हणणं। मग या सगळ्या भाषेच्या त्यांना लखलाख शुभेच्छा आहे। अशीच भाषा त्यांनी मतदारसंघात लोकांना वापरत राहावी, त्या भाषेच्या त्यांना शुभेच्छा आहे। जितेंद्र आव्हाडावरून सध्या वातावरण तापलेलं आहे। जितेंद्र आव्हाड म्हणले की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, ते बहुजनांचे होते, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो। मग असे वक्तव्य, प्रभू श्रीराम निश्चित आपले आदर्श आहेत, पण तो असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। प्रभू श्रीराम हे आदर्श आहे, त्यामुळं जितेंद्र आव्हाडांची भूमिका व्यक्त केली बहुजनांची आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु मटण खात होते आणि हे खात होते हे म्हणणं चुकीचं आहे, याचं आम्ही समर्थन करत नाही। परंतु रात्रंदिवस मटणाच्या पार्ट्या जोडणारे लोक आंदोलनात उतरलेले आहेत, त्याचं पण जरा आपण बघितलं पाहिजे। जे की आता बघा, मी टीव्हीवर बघत होतो, भारतीय जनता पार्टीचे लोक आंदोलन करतात। आज दिल्लीमध्ये काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर त्या चर्चा होणार आहे आणि जागा वाटपाचं सुद्धा काही ठिकाणी अशी चर्चा आहे की ते गणित तुमच्यासमोर आलेलं होतं। हे पहा, दिल्लीमध्ये जी चर्चा होणार ती योग्य दिशेने चालू आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर निश्चित शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी याच्या
अनेक फेऱ्या चर्चेच्या झालेल्या आहेत आणि फार दूरचा म्हणजे काही दिवस आता उरलेले आहे की कोणते पक्ष कोणती जागा लढतील याचं आता नजीकच्या काळात 8-15 दिवसापर्यंत निश्चित आमच्या स्तरावर तरी निश्चित होईल. पण आव्हाडांच्या अशा वक्तव्यानं आपल्या महाविकास आघाडीची कोंडी झाली नाही, शिवसेनेची कोंडी होत नाहीये. काय कोंडी व्हायची त्याच्यात? त्यांचं वक्तव्य त्याच्याशी आम्हाला काय करायचं? आम्ही थोडं समर्थन करतो या वक्तव्याचं. मग इतर वक्तव्याचा जसं निषेध करता तसा रस्त्यावर उतरायची मला वाटत नाही काही गरज आहे, परंतु या वक्तव्याचा आम्हाला निषेधच करतो. प्रभू श्रीरामाच्या विषयी मला असं वाटतं सगळ्यांनी सांभाळून बोललं पाहिजे. प्रभू श्रीराम या देशाचे आदर्श आहेत. एक आदर्श पुरुष म्हणून आपल्या देशात त्यांचं आपण महापुरुष म्हणून त्यांना म्हणतोच एक, आणि म्हणून मला असं वाटतं अशा आदर्शाविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावंच असं मला वाटतं व्यक्तिगतरित्या. शरद पवारांकडे तक्रार करणार मला वाटतं ते काय मी माईकवर सांगायच्या तुमच्या कॅमेरासमोर सांगण्याची गरज नाही. पण त्यांच्यामुळे या वक्तव्यात तुमची अडचण वाढलेली आहे ना, कारण शेवटी तुम्हाला असं म्हणतात की तुमचं हिंदुत्व फसवा आहे. हिंदुत्वाच्या गोष्टी या लोकांनी सांगायची गरज नाही. जे गोमांसाचं समर्थन करणारे भारतीय जनता पार्टीचे लोक आहे, गोव्याचे काय मुख्यमंत्री बोललेले मला माहिती आहे. ते आत्ता कोण क्रीडा मंत्री होते रिजिजू काय बोलले हे चांगलं माहिती आहे. हे हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही, हे फालतू गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही. मी आता सांगितलं ना, समजा मांसाहार खात होते, मांसाहार खाते असं म्हणलं तर मांसाहार मग तुम्ही सगळ्यांनी सोडलेलं आहे का? मांसाहार खाऊन तुम्ही आंदोलन करताच ना. तुम्ही तर गणपतीच्या दिवशी मांसाहार मी पाहिलेलं आहे कित्येक आंदोलन करण्याच्या काळामध्ये, चतुर्थीच्या दिवशी पाहिले. तुम्ही काय गोष्टी करता? तुम्ही ना काय गोष्टी सांगा मला. अडचण शिवसेनेची बिलकुल नाही. कसली अडचण आली? त्याला काय अडचण? घाबरायचं काय? त्याला काय गरज आहे? चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे कोंबडे कापणारे आम्हाला काय शिकवणार? सत्ताराच्या वक्तव्याच्या विरोधात आपण काय पोलिसात जाणार आहात का, किंवा या संदर्भात आपण काय पावलं उचलणार आहात का विरोधी? बिलकुल. मी सिल्लोडच्या कार्यकर्त्यांना तशी सूचना करेल, शिवसैनिकांना तिथल्या जिथं या वक्तव्य केलं तिथल्या पोलीस स्टेशनला निश्चित शिवसेनेच्या वतीनं तक्रार देण्याची सूचना मी करेल. दुसरे मुद्दे आहेत त्याला की मनोज जरांगे पाटील ते 20 तारखेवरती ठाम आहेत. नोंदी मिळवणी अधिकारी जातीवाद करतात असं त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी नोंदी दाबल्या जात आहेत. तिथले जे काही मराठा इतर ते त्या नोंदी सापडू देत नाहीत किंवा नोंदी दाखवत नाहीत असं त्यांचा आरोप आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ ड्वेल बोलतोय, इकडे एक मंत्री वेगळं बोलतो, एक मंत्री वेगळं बोलतो, त्याच्यामुळे निश्चित अधिकाऱ्यांच्या मनात काही ठिकाणी दबाव असू शकतो. परंतु हा नोंदीचा नियम पहिल्यापासून आहे. हा काही नियम नवीन ज्या सरकारने केलं अशात नाही. फक्त काही नोंदींची त्यांनी यादी वाढ होत आहेत ते, आणि यादी वाढ होणं म्हणजे काय लगेच नवीन कोणाची लगेच जात बदलत असे नाही. जे आहे ते आहेच आहे, नवीन थोडी काही करताय कोणी. कोण बी माझे कुठेतरी खासऱ्यावर असेल, कुठे माझ्या टीसीवर असेल, कुठे माझ्या घरपट्टीवर असेल, कुठे माझ्या पोलीस स्टेशनच्या खात्यात असेल, या सगळ्या नोंदी त्या गृहीत धरावं असं म्हणलेलं आहे. मी आहे म्हणूनच नोंद आहे ना, मी नसतो तर थोडी नोंद होत असते. त्यामुळं जर कोणी असे अधिकारी रोखत असेल तर मला वाटतं निश्चित त्याचा विरोध करावा लागेल. अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतल्यामुळे अजितदादांचं जे गाड्या वाटप अधिकाऱ्यांनी केलं जाणार होतं, 40 गाड्या वाटप होणार होतं, तर त्या अंजली दमानियानं आक्षेप घेतल्यामुळे त्या 40 गाड्यांचं वाटप थांबवलेलं आहे. बरोबर आहे ना. तुम्ही जर संजय राऊत साहेबांच्या 12 लाख 15 लाख रुपयाची चौकशी करताना त्यांना ईडीची इन्क्वायरी लावता, तर तुमच्या 40 गाड्या 50-50 लाखाच्या 20 कोटीच्या गाड्या येतात कुठून? घ्या तुम्ही 40 ने 80 घ्या, पण त्या कुठून येतात? त्याचं इन्कम सोर्स काय? कोणी दिल्या का? डोनेशन दिल्या का? किंवा तुमच्या काय घरातल्या शेतीच्या उत्पादनातून तुम्ही दिल्या आहे का? किंवा तुमच्या पार्टीला कोणी डोनेशन दिलंय का? हे क्लिअर असणार. बाकी 40 ने 80 गाड्या द्याव्या त्याच्याविषयी काही कोणी ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. जितेंद्र आव्हाडाचं वक्तव्य चुकीचं म्हणता, पण तुमच्याच गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यांच्यावर मालेगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला हिंदू धर्मी यांच्या भावना दुखावल्या प्रकरणी श्रीरामाने श्रीकृष्णाशी हीन दर्जाचे अश्लील शब्द त्यांनी वापरले होते, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला नाही माहिती कोणते शब्द वापरले. मनसेनं एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अयोध्येतील प्रमुख चौकाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं. बाळासाहेब ठाकरेंचं नाव, शिवसेना प्रमुखाचं नाव अयोध्येच्या जनतेच्या मनामनात रुजलेलं आहेच. कारण आम्ही अनेक वेळेस अयोध्येत गेलो. शिवसेना प्रमुखाविषयी अयोध्यामध्ये नव्हे तर पूर्ण उत्तर प्रदेश नव्हे तर हिंदुस्थानात आदर, परंतु अयोध्येमध्ये विशेष आदर अयोध्येतील जनतेला आहे. गुरुवारपासून आमदार अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर हे सुनावणी घेणार आहेत.
31 जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार त्या तारखेपर्यंत काम पूर्ण होईल असं नार्वेकर सांगतात. नाही, मला तर वाटतं आधी शिवसेनेच्या अपात्रतेचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल आणि नंतर एनसीपीची त्यांनी हिअरिंग सुरू केली आहे. त्याला 31 जुलैची मुदत 31 जानेवारीची मुदत दिली त्यांना, ती करावंच लागेल. आत्ता महायुती, युती, आघाडी या सगळ्यांमध्ये आघाडीमध्ये असं एक चालू आहे की छत्रपती संभाजीनगरची जागा जसं तुम्ही दावा करताय कारण ही पारंपरिक शिवसेनेकडे आहे, तसंच आता प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडून असं कळतंय की छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे मिळावी. 2 जागा जे मागतायत त्यापैकी. हे पहा, 1989 पासून शिवसेना संभाजीनगर लोकसभा लढते आणि जिंकते. मागच्या इलेक्शनला 1-2-4 हजारांनी एकदा पराभव झाला आणि एकदा मला वाटतो 96ला इथं जो 13-14 महिन्याचं सरकार होतं त्यावेळेस एक पराभव झाला होता. परंतु 89 पासूनच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका शिवसेना जिंकत आलेली आहे. या ठिकाणी शिवसेनेचं इथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शिवसेनेकडं माणसं आहेत. तर मला वाटत नाही शिवसेनेची ही जागा कोणी घेऊ शकेल. परंतु चर्चा होत असते, वेगवेगळ्या गोष्टी होत असतात आणि पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. बाळा ठाकरे यांचं अयोध्येतील प्रमुख चौकाला नाव देण्याची मागणी केली जाते. झालं त्याला काय. आता महाराष्ट्रातून तुम्ही म्हणते दिल्लीला चर्चा सुरू आहे, महाराष्ट्रातून एक फॉर्म्युला गेलेला आहे. तर शिवसेनेला 18 ते 20 जागा त्यामध्ये दिलेल्या आहेत. काँग्रेसला तुमच्यापेक्षा 2 जागा जास्त दिलेल्या आहेत आणि तुम्ही तर 25 जागांची मागणी करताय. तर ही प्राथमिक फेरी आहे. हे पण काँग्रेसचा आत्ताच्या घडलेल्या महाराष्ट्रात 1 खासदार निवडून आलेला आहे. शिवसेनेचे 18 निवडून आलेले होते. आता तर 4 आहे, बाकी काही लोकांनी गद्दारी केलेली आहे. परंतु बेसिक या जागा काही कोणत्या व्यक्तीमुळे निवडून आलेल्या नाही, संघटनेमुळे निवडून आल्या. तर नॅचरली आम्ही 22 जागा इथं लढत आलेलो आहोत. एखादं इकडं तिकडं होऊ शकतं. काँग्रेसची 1च निवडून आलेली आहे. काँग्रेसलाही किती मतानं पडलं काँग्रेस काय सगळं बघितलं जातं. मला असं वाटत नाही या महाराष्ट्रात शिवसेना सगळ्यात जास्त जागा लढेल. याच्याविषयी मला नाही वाटत काही शंका. ओके, थँक्यू. ओके दादा, धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.